अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हाय स्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं. आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा दरवाढ. मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा. काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक. भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार. सूत्रांची माहिती. अमेरिकेकडनं रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत. मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावरती परिणाम नाही. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट. 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनीही भेट घेतली होती. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी. मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक. सीबीआयचं पथक लातूरात ठाण मांडून. होद्दू अशोक खराचा आज ईडी ताबा घेणार. नाशिक कोर्टाकडनं ईडीला ताबा घेण्याची परवानगी. खरातच्या विविध बँक खात्यातील संशयास्पद व्यवहारांवरती ईडीला संशय. 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार. शासन निर्णय जाहीर. बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे. अकोला, अमरावती आणि वर्ध्यात सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 993 कोटींचे आराखडे मंजूर. विकास कामांना वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. साखरपुड्यासाठी निघालेल्या वराडांच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात. 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर.